जय श्रीराम भावांनो. तर परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ होणार आहे आपला नागपूर टू पुणा गुलटेकडी मार्केट एक्सप्रेस मंडी ब्लॉक. तर बघू शकता आपण आहे आजचं आपलं लोकेशन आहे हॉटेल औरुषी, म्हणजे आपलं पंपाच्या अलीकडेच आहे. तर इथं आपल्या 3 गाड्या अवेलेबल आहे, एक 8763 आणि दुसरी पण 8763 आणि कोकणे अक्षय भाऊ, सचिन भाऊ, इकडं संत्या, तिकडं सोमामा, सगळे इथं आहे. का तर सगळ्यांचा गाड्या आवरायचं काम चालू आहे. तर हिची सुद्धा आवरून घेतली आता त्यांनी. तर आपली पहिलीच आवरून एकदम ओके ठपटिपपणा ठेवेल तिचा, आतून सगळं एकदम ओके मध्ये. तर बाकी काहीच विषय नाही. आता इथं जायचं, फ्रेश व्हायचं, जेवण वगैरे करायचं, थोडा इथंच आराम करू. त्या 4 वाजता भरायला जायचं. आता सकाळचे वाजलेले 12. तर बघू शकता तुम्ही, मी पण कुठं आहे गाडीत बसले आता. आपल्या काचाबीचावर लेगर मधल, त्याच्यामुळे आपण बाहेर जाऊ आणि बाहेरचं नियोजन घेऊ थोडं. ऐसे ग्रुपचे 3चे टॉपच्या हत्यारे इथं. तर या बघू शकता 8763 374 आणि 8763 परत. तर आता ही जाणार खुरबीला हा माणूस घेऊन, ह्यो समोरचा, आणि आपण जाणार 3074 घेऊन इथून 2-3 किलोमीटर भरायला. तर तिचं आत्ता आपण हॉर्नाचं काम केलं बसल्या बसल्या इथं. बाकी सगळं एकदम ओके. तर आता तिला डिझेल टाकून घेऊ. मिरची फास्ट रॉकेट मंडी. तर चला जाऊ, करू काम बिम काय असेल ते पूर्ण. मग काय चालले आता सगळे भरायला. यो चालला खुरबीला आणि आम्ही चाललो आता अरोलीत. आता डिझेल टाकून घ्यायचं या दोन्हीला. जाऊन दे दमाने. हा डिझेल टाकायचं मग भोंगा वाईट. काय तर दोन्ही पण मायनस सोबत लागल्या डिझेल टाकायला. आपली चक्कर 16,000चं. तू काय टाकणार संध्या? किती टाकणार आहे? 4 रखा तो वो बाद में फिर लिया था ना भाव. निघा तक बुवा. मला तर काय फरक वाटत नाही. तरीला पण डिझेल टाकायचं आहे. सोमा आम्हाला काहीतरी होऊ राहिलंय हा माणसाला. 16 कोणाकडे तो गेला ना. 500 लिटर झालं तरी तिन्हीचं मिळून 500 नाही होणार. 500ला मिक्सर जा. 800 रुपयाचा मिक्सर ते 35-40 डिझेल होत आहे. तसं टाकणार आहे ना. काय तर सगळ्या 3 गाड्याचं डिझेल टाकून झालेलं आहे. आता चाललो. कोण कोण चाललं भैया? ये दोनों हम जा रहे हैं अभी खरबी. आज दिखेंगे सुपर फास्ट मंडी का टाइमिंग, रॉकेट का दीवाना. हो ना. संघाची पैसे सगळे बंडल बाहेर काढा, वर नका ठेवू. तीन गाड्या. तर थोडं थोडं नाही टाकीत ना आपण, डायरेक्ट दोन्हीच्या टाक्या खोली केला 16,000 म्हणजे 3 गाडी. डिझेलचे वन टाइम दिवसाला टाकतो आम्ही. दिवसाला मामाच्या हातात देतो दादा मामा.
1000 आहे ना? तर मग काय तर भावनो 2 वाजले आता जेवण करून घ्यावं म्हणलं. तर भरायला जायचंय. तर सगळं आलं केलेली आहे. हे काय करू आलं कारण फोन मध्ये त्याला काय उमजत नाही काय नाही. मामा पाहिला का तुटून पडलाय. सगळे इथं शूटर आपले काय सांगते. काय तर भावना जेवण जेवण झालेलं आहे. पेपर घेतलाय काच पुसायला चाललं. कॉकण्या मी बाकीचे आहे सगळे मागत अजून. चल कॉकण्या परत ते पाहिजे त्यांनी सुद्धा पेपर घेतलाय का तर गाडी पुसावं लाग म्हणजे काच पुसावं लागेल. बाकी काही विषय नाही का तर डाग ते लई पडते काचीवर त्या हिशोबाने. आपली जानी धोबी आहे का तर तिला इथं लावलं होतं मी. दोन्ही हत्यार इथंचे पाहिलं का. काय तर भाऊन आपण आलो आता लोकेशनवर आपल्या ठेल्यावर. तर आता इथं मस्त गाडीत दाबून लावू. हे चालले भरायला पाहिलं का हत्यार. तर आता ते बी जाईन भरायला आणि आपण सुद्धा आलेलो आहे आता इथं. तर आपली गाडी घेईन आता 4-4:30 नंतर भरायला. तर आता डायरेक्ट आराम करायचा. सावली किती लागली पुढे का नको ते उठीन रे आपल्याला परत. त्याला कुठं गाडी काढायची गाडी काढायला काय अलीकडलं तर नवीन दुकान आहे ते बोलून परत ते आणून मागं लावले पुढे लावला. काय तर भाऊन आपला फॅन खराब झालता तर अक्षय भाऊन तिला खोललाय. तर त्याच्यात हा प्रॉब्लेम आलाय. जे ब्रश जळून गेले पूर्ण. त्याचे पुरे डायरेक्ट हेच करून टाकलं नाही का पराठा खोलू सगळं सेपरेट. तर आता खोललेलं आहे ते सगळं पुसून बिसून घेऊ आणि याचं जे सामान गेलेलं आहे ते आणू. हेच आकाश भाई अक्षय हे खाली कोण गेलेलं आहे सरकलंय ते चिटकेलं असतं ते 9च्या हिशोबाने. प्रत्येकीची साईज वेगळी असते का. चला मग काय जाऊ घेऊन दोन्हीवर चालतो ना. मग काय तर आलतो फिटरच्या दुकानात. सामान भेटलंय मला पण अजून काय ऍडजस्ट झालं नाही. त्याच्यात बसले पाहिजे घ्यायला काय आपण घेऊन टाकू. मग काय सामान तर भेटलं पण शॉर्डर करायचं होतं. तर त्याच्या स्प्रिंगा गाडीत राहिले. आता परत स्प्रिंग आणणार पायी चाललोय. हा ते थांबलाय तिथं. तरी समोर गाडी चांगली लांब लावली होती. तर जाऊ स्प्रिंग वगैरे घेऊन मग शॉर्डर वगैरे मारू. कारागीर पण नव्हतं मग काय इथं सुद्धा अक्षय भाऊनच हात पुढं गेला. तर आता तुला शॉर्डर मारायचं आहे आपल्याला. म्हणजे ब्रश वगैरे घेतले आपण. तर ब्रश असा होता आणि आता त्याला शॉर्डर चालू आहे. थोडा हातभर लावा लागतो पुढं पण. मग काय तर भावांना चालले आता भरायला. अक्षय वाजल्याला गाडी चालू राहिला आणि पहिले आपल्या लेबर लोक हँडसम चेक नावायला का आपला. अरे माग 2-3 जण आहे आणि पुढं 4-5 जण रायडर आपली गाडी चालू राहिला. तर आता डायरेक्ट सीधा खेत मी. तर तुम्हाला दाखवतो आपली दुसरी मंजुळा इथं चुकी नाही का. ती शुगवणी आहे तिथं. रांडाचे पहिले काय करू राहिली गाडी भरायचं सोडून के रे. यो पक्का रांडाचा याला काही काम नाही काही नाही. मुनियमची पाहिला का हो. तुला काय ऐका नाही गाडी भरायचं.
काय राहिली आता थोडी विषय कोण्या हा तिकडून येईन का आलं पाहिजे तिकडून चांगलं हा उद्या संध्याकाळी हा 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 सगळं होतं मग काय तर भावांनो सुटला ना रॉकेट 7:10 फुल धिंगाणा एक्सप्रेस. तर आजचा आपला ब्लॉक एक्सप्रेस आहे. अक्षय भाऊ पण संघ आहे. तर अजून एक आपली दुसरी पण गाडी भरेल आहे मावद्यावरून. तर तिची आपली गाठ भेट सुद्धा होऊ शकते का तर ती पण सुटली असणार आहे आणि आपली पण सुटेल रॉकेट मंडी. नक्की सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि हा ब्लॉक पूर्ण बघा. तर हा ब्लॉक पूर्ण इंटरेस्टिंग आहे म्हणजे भारी आहे. तुम्हाला माझ्या मला इंग्लिश जमत नाही पूर्ण 4 लाईनला आता. तर आपली आता 80 चालू आहे. तर अक्षय भाऊला म्हणलं नाही का काचा दिसा करून घ्या आरसा गरसा नाही का तर जे खारं पाणी टाकलं का बाय डाग पडत आहे याला पण डाग पडलेले आता याला मी खुश होतो थोड्या वेळाने. तर इकडं बोललेलं रोल्यांचीच गर्दी आहे का आता ते इकडे गेले खाली कुठं तरी देवाला त्यामुळे इकडे गर्दीला आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला या रोडला सावकाश चालला आहे. रॉकेट जाम आपल्याला बायपासच्या टोलला बघू शकता चांगलंच लांबूर आहे. तर आपल्या पुढं मोकर गाड्या अजून कुंभमेळा उगा देवाला गेले म्हणून काय म्हणायचं नाही आपल्याला. तर नकोच देवाचं आहे का नाही. तर आपली दुसरी गाडी आलेली माग साधारण तरी 5 किलोमीटर असं आणि पुढे एक वाटाण्याची गाडी केरलावाला आहे का कुठला